मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आगामी महिन्यामध्ये किंवा नवीन वर्षापूर्वी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या महागाई भत्त्याबद्दल ताजे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारे फायदे, डी ए वाढ, डी ए आर वाढीचा विस्तार गणना, सरकारची भूमिका आणि पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून होणाऱ्या महागाई भत्त्याच्या अपेक्षित बदलांबद्दल सखोल माहिती. महागाई वाढत असताना सामान्य कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी हा भत्ता किती महत्त्वाचा असतो हे आपण जाणतोच. घराचा खर्च, वीज बिल, घर भाडं, आरोग्य खर्च, दैनंदिन जीवनातील खर्च या सगळ्या गरजा आपल्याला यावरच भागतात. इतर आवश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत असताना सरकारकडून मिळणारी ही अतिरिक्त रक्कम खूप मोठा आधार ठरते. यामुळे आजचा हा संपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. सर्वात मोठी बातमी म्हणजे केंद्र सरकारने जुलै 2025 पासून महागाई भत्ता म्हणजे डी एमध्ये 3% वाढ जाहीर केली आहे. म्हणून डी ए आता 55%वरून 58%वर गेला आहे. ही वाढ ताबडतोब लागू झाली असली तरी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा प्रत्यक्ष फायदा ऑक्टोबर 2025 पासूनच मिळणार आहे. सुरुवात आता याची जुलैपासून जरी थकबाकीची रक्कम जमा केली असेल तरी याचा परिणाम म्हणून जवळपास 50 लाखाहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 60 ते 70% म्हणजे 60-70 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. सध्या देशात महागाईचे प्रमाण वाढले आहे आणि सामान्य लोकांना घरखर्च हाताबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत हा 3% वाढीचा निर्णय निश्चितच मोठा दिलासा देणारा ठरतो. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते नवीन वर्षातील म्हणजेच 1 जानेवारी 2026च्या महागाई भत्त्यावर. पुढील वाढीकडे ताज्या विश्लेषणानुसार CPIW इंडेक्सच्या आकडेवारीनुसार एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पुढील डी ए वाढ ही अत्यंत कमी म्हणजेच अंदाजे फक्त 2% मर्यादित राहू शकते. गेल्या 7 वर्षाच्या तुलनेत ही सर्वात कमी वाढ मानली जात आहे. याचं कारण म्हणजे मागील काही महिन्यांपासून महागाई दरात अपेक्षित वाढ झाली नाही. तसेच CPI म्हणजेच W इंडेक्सचा जो काही अहवाल आहे यानुसार मागील महिनेवारी आकडेवारी स्थिरतेकडे झुकलेला दिसतो. सरकारकडून याबाबत संकेत मिळालेले असून कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणारी वाढ अपेक्षेपेक्षा कमी येऊ शकते. डी ए वाढीचा प्रत्यक्ष रकमेवर कसा परिणाम होतो हे एक साधे उदाहरण घेऊन पाहू. समजा एका कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन 50,000 रुपये आहे. सध्या 58% डी ए वाढ लागू असल्याने 29,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. जर पुढील वाढ फक्त 2% झाली तर डी ए जे आहे 60% होईल आणि त्यात 30,000 रुपये मिळतील. म्हणजेच याचा पगारात महिना जे आहे आपल्याला 6,000 रुपयांची वाढ जी आहे पेन्शनधारकांसाठी हेच गणित लागू होतं. आणि पेन्शनधारक 50,000 रुपये असेल पगार पेन्शन त्यांची, तर त्याचा डी आर वाढल्याची त्यांच्या जवळपास 1,000 ते 1,200चा फायदा होऊ शकतो. जरी वृद्धांसाठी ही रक्कम मोठी नसली तरी महागाईच्या परिस्थितीत कोणतीही वाढ मोठा आधारच ठरते. यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेत असलेला 8वा वेतन आयोग म्हणजेच ATF म्हणजेच पे कमिशन अनेकांना वाटतो की हा आयोग 2026 पासून लागू होईल. पण सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की 8वा वेतन आयोग किमान 2028 पर्यंत लागू होणार नाही. मूळ वेतन भत्त्याचे पूर्ण मूल्यांकन आणि पगार संरचनेत मोठे बदल हे आयोगाच्या मंजुरीनंतर होतात आणि त्याला सध्याच्या परिस्थितीत वेळ लागतो. जवळपास 18 महिन्याची समिती गठीत होते आणि त्यानंतर मात्र या महागाई भत्त्यात आणि पगार 8व्या वेतन आयोगाचा निर्णय होतो. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांनी डी आर वाढीवरच समाधान मानावे लागेल. आयोग स्थापन झालेला असला तरी त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स पूर्ण होण्यास, शिफारस तयार होण्यास आणि अंमलबजावणी होण्यास वेळ लागणार आहे. महागाई भत्त्यात वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या घराखर्चातील भार काही प्रमाणात तरी कमी होईल. शिक्षण, वैद्यकीय खर्च, वाहतूक खर्च आणि रोजच्या गरजांच्या वस्तूची किमान जे आहे ओढत जी आहे छोटी असली तरी वाढलेली पगार जी आहे आपल्याला काही दिलासा देऊन जाऊ शकते. पेन्शनधारकांसाठी ही वाढ आणखीनही महत्त्वाची ठरते कारण त्यांचे उत्पन्न हे निश्चित असते आणि त्यात वाढ होते ते फक्त डी आर मार्फतच. त्यांच्या औषधोपचारांसाठी, वैद्यकीय तपासण्यांसाठी, घराचा खर्च, देखभाल, मुलांकडून मिळणारी मदत यावर अवलंबून राहावं लागतं. डी आरमधील ही वाढ त्यांचा जीवनमान टिकवण्यासाठी खूप मदत करते. आता या वाढीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे देखील समजून घेणे महत्त्वाचं आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा महागाई भत्ता हा
दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्चिक असतो. त्यामुळे जेव्हा DA वाढ ठरली जाते तेव्हा सरकारचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होतो. पण दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हातात कमी रक्कम गेल्याने बाजारात खर्च कमी होतो आणि त्यामुळे खरेदी घटण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारला दोन्ही गोष्टीचा समतोल ठेवणे निश्चितच आवश्यक असते. मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वाचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.